वस्ती संघाला प्रथमतः फलंदाजीची संधी दिलेली आहे. सकाळचा एक सामना आपण पाहिला, याच्या अगोदरचा सगळा सामना आपण पाहिला आहे. अतिशय काळजीपूर्वक प्रेक्षक सुद्धा याच, म्हणजे हा सामना जरी सुरू झाला असेल पण चर्चा 90% जर आपण पाहिलं तर चर्चा ह्या कदाचित मागच्या सामन्याची चालू असेल की दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि PBS यांच्यामध्ये जो काही सामना झाला याच्याबद्दल चर्चा चालू असेल. एवढ्या वेळ गप्पा मारणारा सगळा मित्रपरिवार, अगोदरच्या गप्पांचा विषय थोडासा वेगळा होता, आत्ताचा विषय अचानक चेंज झाला. काय? PBS जिंकली. दादाची वस्ती संघाला 36 चेंडूमध्ये 47 झाल्या नाही, ऑल आऊट झाला संघ आणि संघ PBS संघ 12 धावसंख्येने जिंकलाय. म्हणजे 34 धावसंख्येवरती दादाची वस्ती संघ 6 षटकात ऑल आऊट झाली. आणि ज्यावेळेस धनराज बाद झाला होता त्यावेळेस धनराजच्या रूपाने तिसरा फलंदाज बाद झाला होता आणि तिथून पुढे त्या धावा कुठल्याच फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबून त्या धावा पूर्ण झाल्या नाहीत. खूप सारं शिकण्यासारखं आहे. म्हणजे दादाची वस्तीचं संघाचं जरी आपण उदाहरण देत असेल पण बाकीच्या संघांनी त्याच्यातून शिकण्यासारखं खूप मोठं आहे. मोटिवेशन दोन्ही संघाकडून मिळालं, PBS कडून पण आणि दादाची वस्ती संघाकडून पण. जे मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायचं आहे, इथून पुढे अजून संधी आहे दादाची वस्ती संघाला निश्चितप्रमाणे. त्यावेळेस मात्र आपण त्यांची कामगिरी पाहणार आहोत. कालसुद्धा आपण पाहिलं की शिवराज संघ पराभूत झाला पण त्यानंतर जिंकला होता. आणि इथे पहा, पहिल्या चेंडूवरती जनार्दन कांदवे शून्यावरती बाद झालाय. पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय ज्यांचं आगमन झालेलं आहे, मला वाटतं उद्घाटनाच्या दिवशी मला भेटले होते आणि आज परत एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले गुरुदत्त तरुण मंडळाचे असणारे अध्यक्ष आदरणीय विष्णुदत्त खांदवे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. विष्णुदत्त यांचे मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक स्वागत असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तो आता प्रथमेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. जनार्दन खांदवेच्या रूपानं पहिला फलंदाज इथे शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाला. याच्या अगोदरचा सामना आठवा, बाळा लांगी सुद्धा शून्यावरतीच बाद झाला होता. हाही फलंदाज शून्यावरती बाद झालाय. आज बऱ्याचशा संघांची सुरुवात ही शून्यातून होताना पाहायला मिळते. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोय. शून्याचं मंथन करून नक्कीच शोधू, काहीतरी शोधावा लागेल, सापडावा लागेल. आणि कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे, कारण इथे पूर्वीचा काळ राहिला नाही निखिल सर, की चला एखादा संघ खेळतोय ना मग त्या संघाची मक्ती तरी पाहायला मिळेल, किंवा एखादा संघ कमकुवत पाहायला मिळतोय चला आता हा 90% तर हा संघ जिंकणार नाही असं वाटत असायचं. पण आता ते काय काळ राहिलेलं नाही. आता इथे कधी कोणता संघ बाजी मारेल, कधी कोणता संघ जिंकेल हे मात्र सांगता येत नाही. अशी असणारी मात्र ही कामगिरी आहे. असं असणारं हे क्रिकेट आहे. क्रिकेट बरंच बदललेलं हो गावचं. परफेक्ट यॉर्क ब्लॉक हॉलमध्ये चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल पवार जे PSI आहेत, जे या दरम्यान आधी गोलंदाजी मार्कावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणि जबाबदारी सगळ्यात मोठी या दरम्यान जी पार पाडायची ती पंटी खांदवेला पार पाडायची. संघाचा संघ नाही काय, तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत 60-70 धावा ह्या धावफलकावरती लागण्याची शक्यता आहे. तसं पाहिलं तर अगदी आपण जनार्दन खांदवेवरती भरोसा होता, तो बाद झाला. पण इथं प्रथमेश सुद्धा तितक्या ताकदीचा फलंदाज आहे जो आता जनार्दनच्या जागेवरती आलेला आहे. और आज व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉलनी मात्र इथं डावाची सुरुवात होईल. आज हिरो बनने का मौका आहे प्रथमेशला. आणि इथे आपण पाहतोय की पहिल्या चेंडूची फलंदाज बाद झाला, म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती आलेला हा जो प्रथमेश आहे ना, ओपनरलाच आला असं आपण म्हणू. परत एकदा खूप दूरवरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पूर्णपणे डॉट, चेंडू निर्धाव या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत जे टाकले गेलेत, एक फलंदाज जो बाद आहे, 1 धाव धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये. हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या विरोधात सामना चालू आहे, तो मात्र अमर युवा प्रतिष्ठान हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अगदी संघमालक अविनाशजी खांदवे सुद्धा उपस्थित आहेत. हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब या दरम्यान अगदी मैदानाच्या दिशेने चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक या दरम्यान चेंडूवरती आला हवा पण चेंडू हातात आला नाही आणि 1 धावने प्रथमेशने आपलं खातं खोललं गेलं. संघाची धावसंख्या 2 धावा, धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 1 फलंदाज जो बाद आहे. बंटी आता स्ट्राईकला आहे. आजच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय आजच्या दिवसभरात त्या खूप रंगणार आहे. पण पहिल्याच सामन्यात ट्विस्ट पाहायला मिळाला, त्यामुळे
प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या मैदानाच्या दिशेने खूप मोठी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उजव्या हाताने हलक्या हाताने चेंडू यात्रा मध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल तिथे एक धाव आली आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो आता 3 वरती एक फलंदाज जो बाद आहे. अमोल पवार आणि स्टंच्या पाठीमागे असणारा सूरज, एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने फलंदाजी मार्कवरती असणारा बंटी, त्याच्याकडे जो काय अनुभव आहे, आता मात्र बंटीला प्रथमेशला घेऊन खेळावा लागणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक रायझिंग स्टार हरणतळे वस्तीचा प्रथमेश आणि हा चेंडू यात्रा अगदी आपण पाहतोय पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव असेल. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 1 बाद 3 धावा. 3 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. एक फलंदाज या दरम्यान जो बाद आहे. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी जे होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेला द्वितीय क्रमांकासाठी 55,555 रुपयाचं खूप मोठं योगदान आहे, ते सूरज फर्निचरचे ओनर आदरणीय आमचे रमेश नाना पंडित निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमचे विक्रमजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. निंबाळकर घराणं छत्रपती शिवरायांच्या काळातलं असणार मात्र हे जे घराणं आहे. आणि वास्तविक पाहता पाफिया काय करामात मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे, कारण आणि या दरम्यान चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. त्या दरम्यान अगदी एक धाव आली आणि त्या पाठोपाठ दुसरी धाव सुद्धा येताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 2 धावा आल्या. धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचाकडे मात्र खूप मोठं अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं. अपील आपण पाहतोय पूर्णपणे जे रिटर्न लावलं जाते. प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान अगदी जो टाकला जातोय फलंदाजांवरती. यावेळेस दिलीप रोडे उजवीठीच्या बाहेर चेंडू टाकतायत. वाईट बॉल आहे. दिलीप रोडे सर शिक्षक आहेत पेशाने, जे या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत. आपण त्या दिवशी सुद्धा ही गोष्ट निश्चितप्रमाणे सांगितली होती की दिलीप रोडे सर आहेत, अमोल पवार साहेब आहेत, PS आहेत, ज्या ठिकाणी हा चेंडू खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो डॉट आहे धावफलक धावसंख्या जी आपण पाहतोय इथे जी आहे ती 6 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलला. दुसरं षटक चालू असताना 6 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलला. आणि या दरम्यान मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक और चेरन षटकार. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 12 धावा. एक फलंदाज बाद. बंटीच्या बॅटमधून एक षटकार आलेला आपल्याला जो पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार.
या दरम्यान परत एकदा फाईन लेगला शॉर्ट पिच चेंडू त्याचा खरपूस समाचार लगातार दुसरा झटका चेरक छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा दणदणीत षटकार 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 धाबांक धावसंख्या वाढले गेले संघाची धावसंख्या 18 धावा आहेत मी मगाशीच सांगितले बंटीला आज खेळावं लागेल या स्पर्धेमध्ये पहिली चौकार हॅट्रिक पूर्ण करणारा हा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे बंटी प्रतीक खांदवे हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्क होती परत एकदा व्हाईट बॉल चेंडू खराब धाबांक वाढेल संघाची धावसंख्या 19 धावा धाबांक होती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते ज्ञानेचा आवाज आलेला आहे पलीकडून ज्ञानू किती मोठा आवाज तुला काय म्हणू ज्ञानू आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग चेंडूला संधीच नसे क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय 4 रन चौकार एक चौकार आलाय धापलक 23 एक फलंदाज बाद धाबांक धावसंख्या आपण बाजूची 23 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये निंबाळकर घराणं तसं जर पाहिलं तर विजापूरच्या आदिलशाहीच्या असताना मात्र निष्ठावंत सेवक म्हणून यांच्याकडे पाहिले गेले आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांची असणारी पत्नी सईबाई आणि सईबाईंच्या पोटी ज्याचा जन्म झाला ते धर्मेर छत्रपती शंभूराज निंबाळकर घराण्याने छत्रपती छाव्याला मात्र जन्म दिलेला हे विसरून चालणार नाही हे ते निंबाळकर घराणे खूप मोठा इतिहास आहे आणि निंबाळकर घराण्याचे वंशज 3 तारखेला आपण एक कॉल तर केलेला आहे जर वेळ मिळाला तर निंबाळकर वंशातील काही व्यक्ती आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी 3 तारखेला येणार आहे गोलंदाजी मार्कवरती जितेंद्र मौर्य आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती आलाय इथे मात्र आपण पाहतोय चेंडू डीप थर्डमॅनला पोहोचला गेला दिलीप रोडेसर दरम्यान चेंडू कव्हर करताय चेंडू अडवलाय सुरेख क्षेत्ररक्षण या म्हणजे केले झाले 2 धावा आल्या तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चांगले फट चांगलं क्षेत्ररक्षण लेग बाय चिरपणे 2 धावा क्वार्टर सेंचुरी संघाची पूर्ण झाली 25 धावा 25 रन 1 विकेट के नुकसान पर आणि इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अमोल पवार सर या दरम्यान अगदी निश्चितप्रमाणे झेल घेतात फलंदाज बाद अक्षय खांदवे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे धक्का क्रमांक दुसरा बसला गेला 25 धावा धावफलकावरतीच्या आहेत आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय खांदवे आलेला आहे पाहूया काय करामत करेल अक्षय स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक खांदवे अर्थात बंटी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे सामना खूप रंगणार आहे त्यात कोणत्या प्रकारची शंका नाही
धाबलकावती धावा संख्या आपण पाहतोय जी आहे ती एकूण 25 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेळ वेळ वाचणं गरजेचं आहे. 2 बाद 25 धावा आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना इथे रंतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब या दरम्यान स्क्वेअर कटचा लाजवाब फटका असेल. बंटीच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. संघाची धावसंख्या आपण पाहतो 29 धावा आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बंटीच्या बॅटमधून आपण पाहिलंय एक चौकार यात्रा पाहायला मिळालाय. गोलंदाज गेला असेल परत एकदा पंचांना पार करून. जितेंद्रचा हा चेंडू यावेळेस अगदी पूर्णपणे सोडून दिलाय. चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव. हा चूक टप्प्याचा मारा या दरम्यान अगदी पाहायला मिळाला. जितेंद्र थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चेंडू सोडून दिलाय तो बंटीने. 2 बाद 29 धावा आहेत. जितू तयार. रेवाचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. एका चौकारानंतर 2 चेंडू डॉट जाणं म्हणजे चौकाराचं महत्त्व कमी होतंय. अर्थात एक वाक्य नेहमी सांगत असतो एखादे 2 चेंडू डॉट गेले 3-4 चेंडू डॉट गेले म्हणजे त्या फलंदाजाचा क्लास गेला असं नाही किंवा फलंदाजाचा फॉर्म गेला असं नाही. फॉर्म नेहमी येत जात असतो पण फलंदाजा जो काही क्लास आहे ना तो कधीच मिटत नाही. तो परमनंट असतो. क्लास हा परमनंट आहे. एक सिंगल आणि हा क्लास आहे बंटीचा. काय की माझ्याकडून एक चौकार आला त्याच्यानंतर जे 2 चेंडू डॉट गेलेत ना चला ड्रिंक ब्रेक डॉट गेलेत ना मग एक सिंगल घ्या. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला थांबा. तिसरं षटक संपलं गेलं. रंगली ही ओव्हर संपली. सोडू नको दुश्मनाच्या दिमतीला. ऐकलं का तुझा मरक्या माझा मरक्या ओ तुझा मरक्या माझा मरक्या. आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये एक ड्रिंक ब्रेक आपल्याला जो पाहायला मिळत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धाबलकावती धावा संख्या जी आहे ती एकूण 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 2 बाद 30 धावा आणि 30 पैकी 11 चेंडूंचा सामना करत 2 षटकार 2 चौकार ज्याच्या बॅटमधून आलेत असा असणारा बंटी नाबाद 24 धावा त्याच्या एकट्याच्या आहेत आणि संघाचे 30 आहेत. तो किती आक्रमक आहे पहा की वास्तविक पाहता त्याला थांबणं गरजेचं आहे. इथे तो जर थांबला तर एक मोठी धावसंख्या मात्र उभारली जाईल. पण त्याला बाद करण्यात अमरिय प्रतिष्ठा संघाला यश येणार का ते मात्र आपल्याला पाहिजे. किंवा तो जरी बाद झाला नाही तो जरी स्ट्राईकवरती असला नॉन ट्रॅकच्या बाजूला असला तरी धावफलक किती थांबवला जाईल. कारण 3 षटकात इथं तर मात्र 8च्या सरासरीने 24 धावा तर माफ करा 10च्या सरासरीने 30 धावा तर बनवल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. अमोल पवार गोलंदाजी मार्क होते दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत.
आणि इथं आपण पाहतोय चेंडू पोचेल मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. छत्रपतींचा छावा. आणि इथे मात्र फलंदाज बाद. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. आज अगदी आपण पाहतो इथे 1 फेब्रुवारीचा जो काही दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा असणारा आजचा हा दिवस क्रमांक 8वा आहे. आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे ते अमर युवा प्रतिष्ठानचे असणारे राजू अण्णा निंबाळकर, आदरणीय संतोष निंबाळकर, आदरणीय चंद्रकांतजी निंबाळकर, नवनाथ अवघडे साहेब, त्याचबरोबर संदीप निंबाळकर आणि सागरजी निंबाळकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे अविनाशजी मोजे, अजित खांदवे पाटील, आदिनाथजी निंबाळकर या सगळ्या मित्रपरिवारांच्या ठिकाणी आगमन झाले. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत असलेलं या ठिकाणी मी करतो. उत्तरेश्वर करंडकामध्ये उत्तरेश्वर तरुण मंडळ लोहगावचा राजा यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. अगदी आपण पाहतोय अक्षय आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला स्वप्नील ही जोडी या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. आणि इथे आपण पहा फलंदाज बाद होईल. स्वप्नील मात्र बाद झालेला आहे. धक्का क्रमांक 4 या दरम्यान जो बसला गेलेला आहे. जनार्दन कांदवे बाद, त्या पाठोपाठ प्रथमेश जो बाद होताना पाहायला मिळाला. तर नंतर डाव सावरल्यानंतर आपण पाहिले प्रतीक खांदवे अर्थात बंटी बाद झाला आणि त्या पाठोपाठ स्वप्नीला सुद्धा परतावं लागलं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम आमचे योगानंद निंबाळकर उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्रिकेटच्या स्पर्धेचा 8वा दिवस आणि 8व्या दिवसामध्ये आपल्याला पाहिजे आहे की सुपर 8 त्याच्यातला असणारा अ गट आणि या अ गटातला असणारा हा सामना क्रमांक 2 आहे. हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध अमर युवा प्रतिष्ठान ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपण पाहतोय तो आहे अमोल पवार. या दरम्यान गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय ज्या अमोल पवारला बंटीने एक षटकार खेळला होता. आणि परत एकदा आपण पाहिलं की बिघीड करण्याचा प्रयत्न करत असताना लॉंग ऑफला तिथे एक सूर्यप्रकाशचा झेल आपल्याला जो पाहायला मिळाला. जितेंद्रने झेल घेतला आणि त्यानंतर बंटीला परतावं लागलं. आणि पुढच्या चेंडूवरती सर्कलच्या आत चेंडू असताना दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथं फलंदाज बाद झाला. कदाचित एक युद्धनीती असेल की प्रीतमला मैदानाच्या आतमध्ये आणणं हे कदाचित हा गेम प्लॅन असण्याची शक्यता. चेंडू पोचला जाईल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती असणार आहे. एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो. आता 38 धावा, 14 षटक चालू असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अक्षय खांदवे अगदी स्ट्राईकला आहे. पंचांच्या डाव्या त्याला पार करून गोलंदाज अमोल. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू परत एकदा जो पोहोचला गेला आहे. क्षेत्ररक्षक जितू चेंडूवरती आला आहे. त्या दरम्यान घेतलेली एक सिंगल असेल आणि एका सिंगलच्या वरपडे धाबलक पुढे जाऊन पोहोचतोय तो. आता 39 धावा आहेत.
4 फलंदाज बाद आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू यानंतर येण्याचा बाकी आहे. एक चांगली लढत आहे. याच्यानंतरचा सामना जो होणार आहे तो सामना होईल पहिल्या सामन्यातला पराभूत आणि दुसऱ्या सामन्यातला पराभूत असा तिसरा सामना आहे. उजव्या हाताने बिग हिट केलाय पण खूप उंची घेतलेला चेंडू 1 2 3 4 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू पडलाय. शुभेंदू पांडे याच्याकडून झालेली खराब कामगिरी. बिगर ब्रेक की स्कूटर स्वतःला सावरू शकला नाही. तोल बिघडला. चेंडू मात्र निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला नाही. 4 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू पडला गेला. 41. ओके सर, थँक्यू. धावप्रकार धावसंख्या जी आहे 4 षटकं निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी जी टाकून झाली 4 बाद 41 धावा धावा फलकावरती दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 षटकं आहेत बाकी आहेत. 12 चेंडू अजून यायचे बाकी असणार आहेत. आणि आता गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुमित कांद्रे या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती येणार आहे. पाहूया सुमित काय करमत करेल मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. आमचे उत्तरेश्वर तुळमंडळाचे सुद्धा एक सुमित आहे. सुमित निंबाळकर अर्थात रॉबिन उत्थप्पा ते सुद्धा सुमित आहेत. स्ट्राईकला असेल आता इथे आपण पाहूया अक्षय खांदवे स्ट्राईकला आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला प्रीतम खांदवे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचा एक झेल सुटलेला आहे. तो झेलाचा फायदा कशा प्रकारे या दरम्यान जो घेणार ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 12 चेंडूवरती बरंचसं काय डिपेंड आहे दोन्ही संघांचं. म्हणजे 41 ज्या काही झालेल्या आहेत 4 बाद इथे कमसे कम 20-25 धावा रणतळे बस्ती संघ मात्र पूर्ण करणार का. या दरम्यान थोडासा मिस टाईम झालेला चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख. धाबलेक 42 की इथे 50-55 पर्यंतच अगदी अमर प्रतिष्ठान संघ त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. कारण इथे एक छोटीशी मुलाखत आपण सूरजची जी घेतली होती ज्यावेळी टॉस जिंकला त्यावेळेस अगदी सूरजला चर्चा करत असताना सूरजने सांगितलं की 60च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा त्यांना प्रयत्न करणार आहोत. कारण 60 एवढी मोठी धावसंख्या नाही आमच्या संघासाठी. कारण आमचे फलंदाज खूप ताकदीचे आहेत. ही चर्चा आपण सकाळी त्याच्याबरोबर केलेली आहे. खूप दुर्बल चेंडू खेळून करायचा प्रयत्न. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असेल पण इथे टार्गेट करायचे रणतळे बस्ती संघाचं सुद्धा असणार आहे की एक 65-70 धावा आपल्या कधी मात्र याव्यात. हे टार्गेट निश्चितप्रमाणे जे असणार आहे. अजून 10 चेंडू यायचे बाकी आहेत. 42 धावा झाल्यात. 4 फलंदाज बाद आहे. गोलंदाज तयार. सुमित परत एकदा प्रीतमसाठी हा मारा एकदा आपण पाहतोय. आणि हा लागोपाठचा दुसरा चेंडू या दरम्यान सुमितने डॉट टाकलेला आहे तो प्रीतमला. एक सुमित आहे आणि एक प्रीत आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. आणि या दरम्यान कव्हरला चेंडू पोहोचेल. वाह भाई वाह, बेहतरीन स्ट्रोक और एच रन. 2 चेंडूंची भरपाई केली या चेंडूवर. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. थँक्यू. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा एक चौकार आहे. खणखणीत चौकार. अर्धशतक पूर्ण 52 धावा. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धाबऱ्या धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जी असणार आहे ती आता 52 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्कवरती. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हल्ली शरीरावरती जो आला होता चेंडू पोचला झाली. इथे मात्र स्क्वेअर लेगला
एक धाव आली आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. षटक क्रमांक 5 संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबळकावरती धावसंख्या 53 धावा. 4 फलंदाज बाद आहे. पहिले चेंडू जर आपण पाहिले इथे निश्चितप्रमाणे आपण पाहतो या षटकात धावा आल्या त्या 12 धावा आलेल्या. पहिले चेंडूत एक सिंगल आली होती, त्यानंतरचा चेंडू डॉट. बॉल द्या. आणि दुसरा आणि तिसरा चेंडू डॉट आल्यानंतर आता प्रीतम अगदी शांत झाला होता, पण तदनंतर आपण पाहिलं प्रीतमच्या बॅटमधून आले जो काही षटकार एक चौकार जो आला ना तो अतिशय महत्त्वाचा ठरला आणि संघाची धावसंख्या 53 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. आता शेवटचं षटक टाकलं जाईल आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज झालाय जितेंद्र मौर्य. आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. स्ट्राईकला प्रीतम आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या दरम्यान केली जाईल. उजव्या हाताच्या फलंदाजाला अनुकूल अशी हवा सुद्धा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि इथे या हवेचा फायदा प्रीतम घेणार का. इथे खूप काळजीने गोलंदाजी करावी लागेल जितूला. इथे धावा वाचवाव्या लागतील जितूला. धावा थांबणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार. जितू टू प्रीतम. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, 52 वेगाचा चेंडू. पा ही गोलंदाजी करायला लागणार आहे जितूला. धावा रोखायच्या असतील तर अचूक टप्प्याचा मारा दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला आणि दोन्ही पंच जिथे चेंडू पडला होता तो चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं की तिथे अक्षरशः खेळपट्टीवरती जी काय जोरात बॅट घासली गेली होती त्या खेळपट्टीला काय इजा तर झाली नाही ना, कारण खेळपट्टी अतिशय महत्त्वाची आहे. ते मात्र आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये जे आहे. जितेंद्र लोंढे सर आणि डोलारे सर आपण पाहतोय जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. शेवटचे चेंडू बाकी 5. आणि या दरम्यान लो फुल टॉस इथं आपण पाहतोय इथे एक धाव येईल. धाबरक धावसंख्या 54. 4 बाद 54 धावा आहेत. आता समोरच्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो आहे अक्षय खांदवे. अक्षय खांदवे 2 चेंडू खेळलाय फक्त आणि धावा बनवल्या 2. प्रीतम खांदवे 9 चेंडू खेळलाय, 1 षटकार 1 चौकार आलाय, 15 वरती नाबाद आहे. शेवटचे 4 चेंडू याचे अजून याचे बाकी आहेत. 4 बाद 54 धावा आहेत. गोलंदाज तयार असेल आणि इथे मात्र झेल सुटला गेला. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न या दरम्यान अगदी केला जातोय आणि इथं 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला. साच बाज और ये ताच 3 धावा आल्या. चेंडू इतका जोरदार फेकला, चेंडू गोलंदाजाच्या पायाला लागला आणि तदनंतर अगदी आपण पाहिलं चेंडू खूप दूरवरती पोहोचल्यानंतर त्याचा फायदा घेतला गेला तो अक्षयने आणि प्रीतमने. धाबलक 57. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. आणि या दरम्यान चेंडू फाईन लेगला. नो बॉल आणि चौकार. 5 धावा. हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका. इथं मात्र पंच कळवते की कमरेपेक्षा जास्त उंची चेंडूला असणं गरजेचं आहे, पण इथं चेंडूची उंची छाती लेवलला होती. चेस्टच्या लेवलला चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला, त्यामुळे हा नो बॉल जो पाहायला मिळाला आहे. पाच धावा आत्ताच्या. टोटल स्कोर 62. नो बॉल आलाय. फ्री हिट आहे. एक जितू सर आहेत आणि एक गोलंदाज जितू पण आहे.
आणि या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट प्रीतमच्या बॅटमधून भन्नाट वेगाचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार चेहरान. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख असेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. टोटल स्कोअर जो आहे 68 धावा आहेत. 4 बाद 68. एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज तयार. जितू आणि या दरम्यान चेंडू कव्हरला पोहोचला आहे. रवी निंबाळकर खूप दूरवरती आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास मारतो. त्या ठिकाणी तो अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 3 धावा आल्यात. 4थ्या धावसंख्येचा प्रयत्न इथं मात्र केला जातोय की नाही आणि इथे फलंदाज बाद झालाय. आत्ताच्या 3 धावा आहेत आणि एकूण धावफलक बनवला गेलाय तो ओके. इथे बाउंड्री आहे की नाही सुद्धा चेक केलं जाते. त्याच्यानंतर ह्या धावा किती आपण ठरवू, 3 की 4. टोटल स्कोअर पाहू आता नक्की किती झाला आहे. आत्ता तर 68 आहे. मग तो 72 की 71 म्हणजे 4 बाद 72 की 5 बाद 71 या चेंडूनंतर म्हणजे या निर्णयानंतर आपल्याला कळणार आहे. सेफ आहे म्हणजे आता ज्या 3 धावा आहेत आणि फलंदाज बाद आहे म्हणजे इथे 5 बाद 71 झालेले आहेत. 72 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रीतम बाद शेवटच्या चेंडूवरती 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर क्षेत्ररक्षण हरंत व्यवस्थित संघाला विनंती असेल आपण ताबडतोब लावून घ्या. आणि फलंदाज चला सुरेश शर्मा कॅप्टन अमरिया प्रतिष्ठान. इथे आपण फलंदाज लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे ही आपल्याला विनंती असणार आहे. बॉल चॉईस करा आणि बॉल घेऊन जा मैदानावरती. ओके चला तुषार पंचांना पाणी पण न्या आणि बॉल पण द्या. प्रीतमची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रीतमने मात्र आपल्या संघासाठी ज्या धावा बनवलेल्या आहेत त्या एकूण 28 धावा संघासाठी त्याने ज्या बनवल्या. आणि एकूण किती चेंडू खेळला, 13 चेंडूत 28 धावा प्रीतमच्या आहेत. आणि बंटीच्या धावा ज्या आहेत त्या 30 धावा आहेत 13 चेंडूत. चांगल्या प्रकारची कामगिरी या दरम्यान दोघांची पाहायला मिळाली. म्हणजे संघाची धावसंख्या जी बनवली गेली ती 71 धावा. त्या 71 पैकी 36 चेंडू जे टाकले गेले त्या 36 पैकी 26 चेंडू ह्या दोघांनी खेळले आणि या दोघांनी 58 धावा बनवल्या दोघांनी. चला रवी सर बॉल चेक करा. लोहगावचा उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. सुपर 8ची लढत आहे. अ गटातील सामना क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह केली जाते. निखिल बाबर आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. पहिल्या दिवसामध्ये निखिल यांचे बंधू जे उपस्थित होते ते विशाल बाबर निश्चितप्रमाणे उपस्थित होते. कॅमेरामन जे आहेत ते आदरणीय आमचे आश्रय आहेत आणि त्याचबरोबर
बॅट्समन झाला बॅट्समन रवी सर बॅट्समन पाठवा. आमचे MJ ते सुद्धा एकाने आपल्याला कॅमेरा म्हणून इच्छेप्रमाणे गेली. 8 दिवस त्यांचं जे काम आहे 10 दिवस मात्र हे कॅमेरामॅन आपल्याबरोबर आहेत. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे धनंजय मोरे आहेत चौका.च्या माध्यमातून. त्याचबरोबर समालोचन करण्याची संधी मला परत एकदा उत्तरेश्वर तरुण मंडळाने या दरम्यान जी दिली लोहगावच्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उत्तरेश्वर करंडकामध्ये. आणि आमची एनर्जी जी आहे आम्हाला एनर्जी देणारे आमचे तेजस सर जर ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेत असेल तर तेजस सरांना विनंती आहे आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचे मैदानावरती यायचे. तेजस निंबाळकर तेजस सर आपण लवकरात लवकर या. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे ते साईदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे असणारे माजी संचालक आदरणीय अविनाश उत्तम मोजे यांच्या माध्यमातून चौका.साठी लाईव्ह स्कोरिंगसाठी सौजन्य आहे त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल ज्यांच्यामुळे मला श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं दर्शन झालं आदिनाथ शेठ निंबाळकर आणि आमचे मयूर मुरकुटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पहिला चेंडू अतिशय सुरेख या दरम्यान जो टाकला जातोय. अमोल पवार आणि रवी निंबाळकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमर प्रतिष्ठान संघाकडून मैदानाच्या आतमध्ये जे उतरले गेलेले आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्कोती जो आहे तो प्रीत या दरम्यान आपण पाहतोय जो गोलंदाज मार्कोती. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे चेंडू हवेत परंतु गणेश आपण पाहतोय खूप दूरवरती होता. अशोक बाबू निश्चितप्रमाणे आपण पाहिले तोही खूप दूरवरती असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रीतम अचूक टप्प्याचा मारा करताना पाहायला मिळाला. बंटी चेंडूवरती पोहोचला नाही. एक धावसंख्येने खातं खोललं गेलं अमोल पवार याचं आणि संघाची धावसंख्येला झालेली जी काही सुरुवात आहे बिन बाद एक धाव आहे. धाबालकवरती या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते. 5 सामने आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. अ गटातील सामने आज आपण घेणार आहोत. उद्या ब गटातील सामने. काल 9 सामने आपण या ठिकाणी संपन्न केले. काल 10 सामने होते त्यातला एक सामना झाला नाही आणि 9 सामने काल आपण या ठिकाणी संपन्न केले आणि 9ही सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर एक सामने खूप रंगतदार होताना पाहायला मिळाले. आणि आजही स्पर्धेची सुरुवात होताना पहिल्याच सामना 8व्या दिवसातला तोही मात्र या दरम्यान अगदी जो रंगला गेला. आणि आता आपण पाहतोय रवी निंबाळकरच्या विरोधात जी काही गोलंदाजी केली जाईल त्यासाठी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं हा चेंडू डॉट जाताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ साईडला आपण पाहिलं तर 6 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आपल्याला जे पाहायला मिळत आहेत.
आणि या दरम्यान परत एकदा चेंडू डॉट असेल. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 धाव आहे. 4 चेंडू आतापर्यंत प्रीतमने टाकले. एक धाव आहे. गोलंदाज तयार उजव्या हाताने डावखुऱ्या हाताने. आणि यावेळेस परत एकदा चेंडू डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. प्रीतम सुरेख प्रकारची या दरम्यान अगदी गोलंदाजी या दरम्यान करताना पाहायला मिळते. 5 चेंडू त्याने टाकलेत. 1 धाव खर्च केली आतापर्यंत. आणि इथे 3 चेंडू लागोपाठचे डॉट टाकले गेलेले आहेत. चेंडू हवेत परंतु चेंडू या दरम्यान आपण पाहतोय खूप दूरवरती पाहायला मिळाला. 1 धाव आली. दोन्ही फलंदाज एक धावून सेकंडी खातं खोलत आहेत. संघाची धावसंख्या 2. दोन धावा पाहतो आपण धाबारकवधीच्या खर्च करताना पाहायला मिळाला. तो प्रीतम धाबारकवधी धावसंख्या जी आहे उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 30 म्हणजे 5 ओव्हर अजून यायच्या बाकी आहेत. 5 षटके यायचे बाकी आहेत. आणि संघाला धावा बनवायच्या आहेत त्या अमर युवा प्रतिष्ठान संघाला त्या 70 म्हणजे 14ची सरासरी इथून पुढे जे राखावी लागणार आहे. दादाची वस्ती संघाला विनंती असेल कॅप्टन राहुल खांदवे यांना संघामध्ये काही बदल असेल तर आपण रिपोर्टिंग या ठिकाणी करा. संघ आपल्या पिलिंग गेलीमध्ये जर काही बदल असेल तर. इथे मात्र पहा पहिला चेंडू रवीने मात्र जो खेळला आहे दुसऱ्या षटकातला षटकार 6 रन. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. आणि रवीच्या पाठमधून आलेल्या षटकारांच्या प्रमाणात संघाला थोडीशी जी काही अडचण होती किंवा संघ थोड्याशाचा काही बॅकफुटला होता तो मात्र या दरम्यान अगदी षटकारामुळे चांगल्या स्थितीत येताना आपल्याला पाहायला मिळाला. धाबारका धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 8 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले ते प्रवीण खांदवे याच्या रूपाने आणि प्रवीणचा पहिला चेंडू षटकार खेळला रवीने. परत एकदा वाह भाई वाह बेहतरीन स्ट्रोक. 6 रन. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. ज्या रवीला लागोपाठचे 3 चेंडू डॉट गेले होते 4थ्या चेंडूवरती खातं खोललं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती लागोपाठचे 2 षटकार खेळले गेले. धावफलक 14 धावा आहेत. आणि आपण या गोष्ट नेहमी सांगत असतो की सूर्याच्या आड एखादा ढग आला म्हणजे सूर्याचं अस्तित्व कधीच संपत नाही. एक आक्रमकता पाहायला मिळाली. प्रवीण तयार. यावेळेस मात्र चेंडू पूर्णपणे जो सोडून दिला वेटीच्या पार असेल. व्हाईट बॉल. चेंडू मात्र खराब. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 15 धावा आहेत. 72 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे रवी एक जबरदस्त कामगिरी मात्र करावी लागणार आहे. एक रवी आग ओकतोय. रवी, प्रभाकर, भास्कर, दिनकर, अरुण, सूरज, सूर्य. हा एक सूर्य मैदानाच्या आतमध्ये दरम्यान अगदी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय. धावफलक धावसंख्या 15 धावा आहेत. कमबॅक केले प्रवीण खांदवेने. प्रवीण खांदवे ज्याचं नाव प्रवीण आहे आणि तसं पाहिलं तर त्याच्या नावातच विन आहे. विजेता हा शब्द मात्र त्याच्या नावात तयार होतो. प्रवीण. परत एकदा सरळ अगदी दादाची वस्ती संघ ज्या ठिकाणी बसलाय तिथं खेळलेला मात्र एक षटकार खणखणी षटकार.
छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा दणदणीत षटकार षटकार षटकार. गॅलरी क्रमांक आपण पाहतोय ठिकाणी जी तीर आहे तिथं मात्र खेळले एक सूर्यप्रकाशचा एक षटकार या दरम्यान रवीच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आलाय या षटकातला. धाबलक 21 धावा. प्रवीण तयार उजव्या हाताने परत एकदा मारा करेल. हा चेंडू परत एकदा वाईड आहे. खराब चेंडू या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. धाबलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता ना तेरी ना मेरी. टोटल स्कोर डबल दोरी 22 धावा धाव करते आपल्याला पाहायला मिळत आहे. बिनबाद 22 72 धावसंख्येचा पाठलाग आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती आलाय. तिथं एक धाव येईल. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 23 वरती धापलक जाऊन जे पोहोचतोय 23 विदाउट लॉस. 12च्या सरासरीने धापलक जो बनवायचा आहे. अजूनही 25 चेंडू बाकी आहेत. 49 धावा बनवायच्या आहेत. 25 चेंडू 49 अजूनही या दरम्यान धावा बनवायच्या आहेत. 3 षटकार या षटकात जे आले ते अतिशय महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रक्षणा कशा प्रकारे बदल या दरम्यान केला जातोय आपण पाहिलं तर इथं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साईडला असणारे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 4. त्यापैकी लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आणि इथे परतावं लागेल. अमोल पवारला बिग विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. हाय सर. रिव्ह्यू घेतलाय. काय निर्णय येणार आहे ते आपण पाहूया. रिव्ह्यू अनसक्सेस ठरलाय. आता इथून पुढे रिव्ह्यू घेता येणार नाही. तो अमरिया प्रतिष्ठान या संघाला बाद होऊ लागला. अमोल पवारला रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता आणि पहिला धक्का बसलाय. धाबळका धावसंख्या 23 धावा आणि आता राहिलेले चेंडू जे शिल्लक आहेत 24 आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत. 49 या प्रतिज्ञा 24 चेंडू 49 अजून या दरम्यानचे धावा बनवायच्या आहेत. दादाजी वस्ती स्पोर्ट क्लब संघाचे असणारे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल खांदवे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतीक खांदवे या ठिकाणी उपस्थित आहेत. काही चेंजेस असेल तर कळवा संघामध्ये. आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाज मार्गावरती तयार असणार आहे. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्गावरती तो आता गणेश गोलंदाजी मार्गावरती आलेलं आहे. ज्याने एक निर्धाव षटक या स्पर्धेत टाकलेलं आहे. दुसरं पहिलं प्रत्ययवडन टाकलं आणि त्या पाठोपाठ दुसरं षटक हे गणेश खांदवेने टाकलेलं आहे. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पोचला जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण सुरेख. 1 धाव. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नाही आहे. धाबळक एकडे पुढे जाईल. धाबळका धावसंख्या 24 धावा आहेत. अजूनही 48 बनवायच्या आहेत. शुभेंदू पांडे आणि रवी निंबाळकर या दोघांवरती खूप मोठी जबाबदारी या दरम्यान जी असणार आहे. मनोज साकुरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं बरोबर स्वागत असेल. संघमालक जे आहेत हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब अविनाशजी खांदवे यांचे अतिशय जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. मित्राचा संघ खेळतोय मग दुसरा मित्र घरी थांबला नाही. चला मित्राच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी जाऊ.
असा खूप सारा मित्रपरिवार आहे आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने खास करून उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज टायगर गणेश कांदवे, पुष्यबिंदू पांडे. हा चेंडू अतिशय सुरेख असेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 18 वर्षाचा असणारा हा जो काही रायझिंग स्टार आहे याकडून सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. गणेश परत एकदा आणि या दरम्यान लो फुल टॉस आणि चेंडू पोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. अजून बनवायच्यात 42 आणि चेंडू शिल्लक आहेत 21. 21 चेंडू 42. हा चेंडू सुरेख असेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला 20 चेंडू आणि 20 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 42 धावा. 20 गेंदे और 42 रन और भी जीतने के लिए जो बनाना है अमर युवा प्रतिष्ठान इनके लिए. या दरम्यान उजवीष्टीच्या बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहतोय. गणेश चेंडू कव्हर करतोय. डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न होता, वाचला गेलाय. नशीब बलबत्तर इथं शुभेंदू पांडेचं क्षेत्ररक्षण सुरेख असेल. स्वतः गोलंदाजाचं 1 धाव आली. दाबले की गणित पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 31 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ड्रिंक ट्रॉली रेडीरा शेवटचा चेंडू आहे. 1 धावा अजूनही जिंकण्यासाठी 41 बनवायच्या आहेत आणि 19 चेंडू अजूनही जे बाकी आहेत. 19 चेंडू 41 धावा. सामना खूप महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी या दरम्यान आपण पाहतोय आणि एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. बातचीत आपण जे पाहतोय हलक्याताने चेंडू या दरम्यान अगदी निश्चितप्रमाणे खेळून काढलाय. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान 1 धाव पळून पूर्ण केली गेली आणि धावफलक धावसंख्या वाढेल. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येते. 3 षटकं संपलीत. ही पहा ओव्हर संपली. रगत सपन आन पान शान मान सोडू नको दुश्मनाच्या दिमतीला. ऐकलं का? तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या, ओ तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. धावफलक धावसंख्या 32. 18 चेंडूमध्ये 32 झाल्या आणि उर्वरित 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावा बनवायच्या आहे. ड्रिंक ट्रॉली घेऊन स्वतः आमचे रुद्रराज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतात. रुद्रराजच्या बरोबर अजून कोणतरी असणार आहे. शाबाज शाबाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. रुद्र ज्या जागेवर बसले ती जागा मात्र सोडायला तयार नाहीत. मंगेशजी निंबाळकर साहेबांचं आगमन झाले. मंगेश भाऊंचे मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. रमेश नाना पंडित निंबाळकर आहेत, सूरज फर्निचरचे ओनर. त्याचबरोबर आदरणीय आमचे अजित खांदवे साहेबांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. सकाळच्या सत्रामध्ये अजितदादा निंबाळकरसुद्धा उपस्थित झालेले आहेत. इकडं अजित खांदवेसुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पण या सामन्यात कोण जीत मिळवतोय ते आपल्याला पाहिजे. कारण 18 चेंडू अजून 40 धावा अमर युवा प्रतिष्ठान संघाला ज्या बनवायच्या आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ओनली 2 मिनिट्स. ड्रिंक ब्रेक जो आहे ओनली 2 मिनिट्स आहे. आणि अगदी आपण पाहतोय आमचे शाबाज आणि त्याचबरोबर आमचे रुद्रराज मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानाच्या आतमध्ये जे पोचले गेले होते. दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन, हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये जितेंद्र लोंढे सर आणि डुलारे सर मात्र कामगिरी करत आहेत. म्हणजे राणे सर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 40 धावा. तर इथे प्रीतम
गोलंदाजी मार्कावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक नंतर आपण पाहतोय मैदानाच्या आत खणखणीत षटकारचे रन. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार. थँक्यू. प्रीतमने चेंडू टाकला आणि रवीने बॅट फिरवली. त्यानंतर बॅटवरती एक आवाज आला. कोणता? हा आवाज सगळ्यात महत्वाचा होता. परत एकदा आपण पाहतोय लॉंग ऑनला. इथे मात्र झेल झाला नाही, चेंडूही अडला नाही आणि चेंडू बसल्या सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावरक धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 42 धावा आहेत. अजून 30 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू 30. प्रीतम परत एकदा गोलंदाजीवरती तयार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण जे पाहायला मिळालं. चेंडू पाहता पाहता सीमारच्या जोपात पोहोचलाय. तिथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 44 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 15 आणि 15 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 28 धावा. या दरम्यान अजूनही या दरम्यानच्या बनवायचे आहेत. 15 चेंडू 28 अजून या दरम्यानच्या बनवायचे आहेत. व्हाईट बॉल. धावफलक वाढेल. धावफलक धावसंख्या 45. 71 बनवल्या, 72चा पाठलाग आणि आज मनाशी निश्चय बांधून उतरलेला फलंदाज जो आहे रवी निंबाळकर आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान इथे काय घडलंय पा. जेल झालेला सुटलाय असं आपण म्हणू. जेल झाला होता बऱ्यापैकी, पण सेकंदाचे काही क्षण असतील ना, त्या काही क्षणांनी मात्र अवघड करून टाकलं. रवीला जीवदान आहे. या सूर्याला ग्रहण लागलं होतं, पण ते काही क्षण होतं आणि या दरम्यान आपण पाहतोय ते जीवदान मिळतंय. धावफलक धावसंख्या 46 आहे आणि इथं आपल्याला पाहायचं आहे राहिलेल्या 14 चेंडूत 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत, पण त्या बनवायच्या आहेत. अजून सामना संपलेला नाही आहे. 14 चेंडू 26. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजीवर कधी प्रीतम. समोरच्या बाजूला आपण पाहतोय शिवेंदू पांडे स्ट्राईकला. बॅक पुढल्यासारखं चेंडू खेळून घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 13 बनवायच्या 26. 13 चेंडूमध्ये 26 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार असेल. गोलंदाज मार्ग परत एकदा प्रीतम 2 शुभेंदू पांडे आणि या दरम्यान चेंडू पोचेल कव्हरला. सीमा रेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षण खराब. 4 रन चौकार आलाय. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत
चौकार चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा संख्या 50 धावा. 4 षटकं संपलीत. 12.50च्या सरासरीने धावफलक बनवलाय तो 50. आणि आता राहिलेले चेंडू जे शिल्लक आहेत ते एकूण चेंडू शिल्लक असणार आहेत 12. आणि या 12 चेंडूत जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 22. 12 चेंडू 22 अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. बारा चेंडूमध्ये 22 धावा इथे मात्र ज्या बनवायच्या आहेत. अमरिय प्रतिष्ठान संघाला वैयक्तिक धावसंख्या आपण एकदा रवीची पाहूया. 15 चेंडूमध्ये 35 धावा नाबाद आहे आणि षटकार 4 षटकार आहेत. आणि चौकार 1 आहे. बारा चेंडूमध्ये बनवायच्यात 22 धावाच्या. जनार्दन खांदवे आपण पाहतोय इथे गोलंदाज मार्कवरती रेडी आहे, तयार आहे. स्ट्राईकच्या बाजूला रवी निंबाळकर आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केले जाणारे. 12 चेंडूमध्ये 22 धावाच्या बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लाँग दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथं 1 धावा असेल आणि एका धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 51 धावा. 11 चेंडू 21 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आमचे मित्र भरतदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांचा काल संघ विजयी झाला खर्डे चषकाचा मानकरी टिंगरे सरकार, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचे विठ्ठल टिंगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू डावेष्टीच्या थोडासा बाहेर आहे. व्हाईट बॉल आणि धावफलकावरती धावसंख्या 2 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 53. शेवटचे 11 चेंडू आणि अजूनही 19 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 11 गेंदे और 19 रन और भी जीतने के लिए जो बनाने. जनार्दन खांदवे आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. डावखुराताने हा चेंडू अगदी वाईड उजवेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. धावफलक अगदी वाढला जाईल. संघाची धावसंख्या 54 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धावा. जनार्दन खांदवे तयार. डावखुराताने मारा करेल. यावेळेस मात्र अचूक टप्प्याचा मारा पाहिला. कमबॅक केले. हा चेंडू डॉट. धावफलक धावसंख्या 54. समीकरण 10 चेंडू आणि 18 धावा. 10 चेंडू 18. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या हाताला पार करून सूर्यप्रकाशचा फटका जमिनीला समांतर फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल तिथे मात्र चेंडू अडवलाय. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि धावफलक दरम्यान पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 55 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. हे 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. 9 चेंडूमध्ये 17 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहे. नऊ चेंडूमध्ये 17 धावा अजून या दरम्यान बनवायचे.
आणि इथे पहा अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलंय. आपल्याला पाहायचं इथे दोन पंच एकत्रित येतात. जितेंद्र लोंढे सर आणि त्याचबरोबर डोलारे सर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि निर्णय काय येणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. इथे हृदयाचे ठोके वाढवणारं क्षण आहे आत्ताचा. सिग्नल काय येणार आहे, रेड की ग्रीन, ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. आणि इथे ग्रीन सिग्नल लागलाय पहा इथे, म्हणजे निर्धाव चेंडू आलेला आहे. आणि धावसंख्या आपण पाहतोय 55 वरती स्थिर आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 17 धावा. सामन्यातला ट्विस्ट मात्र हळूहळू वाढला जातोय. चेंडू डॉट येत आहेत या षटकामध्ये. 8 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. जनार्दन खांदवे गोलंदाजी मार्कोती या दरम्यान अगदी तयार असेल. पाफिया काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पंचांच्या डाव्या त्याला पार करून गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहतो चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. शतरक्षक चेंडूवरती आलाय, तिथे मात्र शतरक्षण सुरेख असेल. आणि त्या दरम्यान 2 धावा आहे. 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचले 57 वरती. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायचे आहेत 15 धावा. 7 चेंडू 15 धावा अजून या दरम्यान जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूला फलंदाज आपण पाहूया शुभेंदू पांडे. नॉन ट्रॅकच्या बाजूला रवी निंबाळकर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. जनार्दन खांदवे हरणतळे वस्ती संघाकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू 15 धावा बनवायच्या आहेत. फुलटा चेंडू लॉंगॉनला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख, क्षेत्ररक्षण थोडासा अंबल झालाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव होईल आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता. 58 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावा इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. यानंतरचा नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिला गणेश खांदवे. तो मात्र गोलंदाजी मार्कवरती येणार आहे. पाहायचंय आज गणेशच्या खांद्यावरती परत एकदा विश्वास टाकला गेलेला आहे. या गोलंदाजाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलेली आहेतच, पण समोर जो आहे ना तो तितक्या ताकदीचा खेळाडू आहे. शुभेंदू पांडे यांनी कित्येक वेळा संघाला विजय मिळवून दिलेला आहे. असा असणारा शुभेंदू पांडे. दुसऱ्या बाजूने अचानकपणे 20 जणच्या प्रमाणे संचरले जाते अंगामध्ये अशी एक एनर्जी निर्माण होणारा खेळाडू आहे रवी निंबाळकर, जो मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे जो सेट आहे. 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत 14 धावा. गणेश खांदवे गोलंदाज मार्कवरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 6 गेंदे और 14 रन जीतने के लिए जो बनाने. गोलंदाज तैयार. या दरम्यान आपण पाहतो चेंडू लॉंगोदी चेंडू तो पोचला गेला. 1 धाव आली. स्ट्राईक रवी निंबाळकर याच्याकडे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये बनवायच्या 13 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. 5 चेंडू आणि 13 धावा. खूप चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गणेश खांदवे समोरच्या बाजूला रवी निंबाळकर आहे.
पाफिया रवी निंबाळकरने ज्या क्रमांकाचं टी शर्ट परिधान केलं ना विराट कोहलीचा 18 क्रमांकाचं, तेवढं वय आहे जो गोलंदाजी करतोय. गणेश खांदवेचा 18 वर्षाचा खेळाडू आहे. पुलपिच क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. एक रायझिंग स्टार आहे हा हरणतळे वस्तीचा गणेश खांदवे, जो या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाफिया शेवटच्या 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. या दरम्यान थोडासा मिस टाइम झालेला चेंडू क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया वराच्या वेगाने चेंडूवरती आला. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न आणि इथं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, त्याचा पुरेपूर फायदा 2 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. आणि दोन्ही संघ इथे जिंकण्याच्या इरीशिरीने एकमेकांच्या विरोधात लढतायत. आणि दोन्ही संघ बरं का राहुल, हे दोन्ही संघ हार पत्करायला तयार नाहीत, कारण दादाच्या वस्तीच्या विरोधात लढण्यासाठी कुणी आता तयार नाही आहे. कारण इथं या वाघांच्या तोंडाला रक्त लागले गेले. एक पराभवाची चव चाकल्यामुळे तो जो संघ मैदानात मध्ये त्या संघाच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला मात्र त्यांच्या समोर जायचं नाही, आम्हाला इथे जिंकायचं आहे आणि पीबीच्या विरोधात लढायचं आहे. हे दोन्ही संघ मात्र इरिशिरीने लढत आहेत. पाहूया शेवटचे 4 चेंडू 11 धावा. गोलंदाज तयार. गणेश टू रवी. आणि या दरम्यान वाईट चेंडू खराब असेल. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 10 धावा. भरतदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या बाजूने आमचे विठ्ठल टिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांना एक आवर्जून गोष्ट निश्चितप्रमाणे आनंदाची वाटते की पुलपिच क्रिकेटच्या स्पर्धा सुरू झाल्या, हाफ पिच बंद झालं, ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. कारण पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात. कितीतरी आयकॉन खेळाडू मात्र ज्यांच्या माध्यमातून बनले गेलेत. गणेश या दरम्यान गणेशवरती आक्रमण. रवीच्या बाटमधून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 3 चेंडू आणि 4 धावा. 8वा इथं भरतदादा टिंगरे उपस्थित आहेत. मानाचा करंडक जो नुकताच संपन्न झाला होता, त्या मानाच्या करंडकाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सामना सुद्धा होता. 6 चेंडू 14 आला होता किती? 4 चेंडू 4. सुधीर साबळेसारखा गोलंदाज होता, त्यांनी 4 चेंडू 4 दिल्या नाहीत. बरोबर ना दादा? तो इतिहास आहे. इथे 3 चेंडू 4 बनवायचे आहेत. समोर रवी निंबाळकर आहे, नावात 45 धावा आहेत रवीच्या. जबरदस्त कामगिरी करतोय. एक षटकार आला याच्या अगोदर. 3 चेंडू 4 धावा. इथे एखादी सिंगल येते का, परत एकदा डबल येते का, इथे एखादा चेंडू डॉट जातो का, की रवीला परतावा लागतंय, की एखादा वाईट पडला जातो, काही माहिती नाही. आणि सामना जिंकलाय अमर युवा प्रतिष्ठान संघाने. अभिनंदन रवी निंबाळकर. नॉट आउट. पाहुणी मोका. 49. खणखणीत चौका. या ठिकाणी आज